माझे विमान प्रवास आता बरेच झाले आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रवासात काहीतरी नवीन अनुभव मिळतोच. ही सुद्धा अशाच एका प्रवासाची कथा, आणि या कथेतला मुख्य धडा असा आहे की बोललं पाहिजे, बोललं तर काम होतं. माझा एक मित्र नेहमी म्हणतो, बात करोगे तो बात बनेगी, आणि त्याचा खरा अनुभव मला जर्मनीच्या एका प्रवासात आला. जर्मनीमधल्या हॅनोव्हर शहरात मी 5 दिवसांसाठी गेलो होतो, कारण माझ्या व्हिसाची मुदतही तितकीच होती, फक्त 5च दिवसांची. जर्मन कॉन्सुलेटला माझा चेहरा फारसा आवडलेला नसावा बहुतेक, म्हणूनच एवढा वेळ दिला असावा असे मला तेव्हा वाटले. 5 दिवसात तिथले काम आटपून मी परतीच्या प्रवासाची तयारी केली. 5व्या दिवशी सकाळी वेळेत विमानतळावर पोहोचलो. वजन तपासणी, चेक इन, इमिग्रेशन हे सगळे नेहमीचे सोपस्कार पार पडले आणि मी विमानाच्या गेटवर जाऊन बसलो. विमान प्रवासात एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो, कान आणि डोळे दोन्ही उघडे ठेवायचे. कान अनाउन्समेंट ऐकण्यासाठी आणि डोळे स्क्रीनवर दिसणाऱ्या फ्लाईटच्या माहितीकडे लक्ष ठेवण्यासाठी. पण हॅनोव्हर विमानतळावर एक अडचण होती, सगळ्या घोषणा जर्मन भाषेत होत्या, त्यामुळे कानांचा काही उपयोग नव्हता. सगळी मदार डोळ्यांवरच होती. विमान सुटायला अजून 1.5 तास होता, म्हणून मी लॅपटॉप उघडून उरलेले काम संपवण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र डोळे समोरच्या स्क्रीनवर होते. 1 तास झाला तरीही गेटवर काही हालचाल दिसेना. मग मी गेटवर असलेल्या कर्मचाऱ्याला विचारण्याचा प्रयत्न केला. विचारण्याचा म्हणजे अगदी दूरदर्शनवर मूकबधिरांच्या जशा हातवाऱ्यांच्या बातम्या सांगतात तसं. त्याने मला जर्मन भाषेत काहीतरी सांगितले. मला एवढंच समजलं, तो मला बाहेर जायला सांगत आहे. मी त्याने दाखवलेल्या दिशेने चालायला लागलो. तिथे दुसऱ्या एका व्यक्तीला विचारलं. नशिबाने तो इंग्लिश बोलत होता. तो म्हणाला, लुफ्तांजा एअरलाईन्सचं बुकिंग सिस्टीम बंद पडली आहे, तुम्हाला मेन काउंटरवर जाऊन चौकशी करावी लागेल. मग आमची स्वारी तिकडे निघाली जिथे आपण चेक इन बॅग देतो, आणि काय बघतो, माझी बॅग तिथे एकटीच उभी होती, जणू जत्रेत हरवलेल्या मुलासारखी, थोडी रडविली, थोडी गोंधळलेली. ती उचलून मी मुख्य काउंटरवर गेलो. तिथे असलेली कर्मचारी अस्खलित इंग्लिश बोलत आहे हे बघून मी सुटकेचा निश्वास टाकला. ती म्हणाली, हॅनोव्हर मधले बुकिंग सर्व्हर बंद पडले आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला ट्रेनने फ्रँकफर्टला पाठवण्याची व्यवस्था केली आहे. तिथून तुम्ही पुढची फ्लाईट पकडू शकता. मी लगेच विचारले, माझी फ्लाईट 2.5 तासांनी आहे, ट्रेन वेळेत पोहोचेल का? ती शांतपणे नाही म्हटली. मग पुढे ती म्हणाली, मी तुम्हाला उद्याची फ्लाईट बुक करून देते, तुम्ही उद्या जा. मी विचारला, आणि राहायचं कुठे? ती म्हणाली, एअरपोर्टवर. आता मात्र माझा धीर सुटला. मी तिला शांतपणे पण ठामपणे सांगितले, एकतर ही माहिती तुम्ही वेळेत दिली नाही, दिली असेल तर ती जर्मन भाषेत दिली जी मला समजत नाही. मी फ्लाईटचं तिकीट घेतलं आहे आणि तुम्ही मला ट्रेनने पाठवतात, तेही पुढची फ्लाईट मिळेल की नाही खात्री नाही. आणि उद्याची फ्लाईट म्हणता तर माझ्याकडे व्हिसा आज पुरताच आहे, मला इथून फ्लाईटनेच पाठवा. आणि या सगळ्यात माझी काहीच चूक नाही. त्यावरती थोडी त्वऱ्यातच म्हणाली, माझी तरी कुठे चूक आहे? मी हसत म्हणालो, मी तुम्हाला वैयक्तिक बोलत नाहीये, तुम्ही एअरलाईनचे प्रतिनिधी आहात म्हणून बोलतो. हे ऐकून ती थोडी शांत झाली. ती म्हणाली, मी तुमच्या व्हिसाची व्यवस्था करते. मी लगेच म्हणालो, आणि मी एअरपोर्टवर 24 तास राहणार नाही. शेवटी बराच संवाद झाल्यानंतर मी तिला सांगितले, तू एक काम कर, उद्या सकाळच्या ह्याच फ्लाईटचं तिकीट दे आणि मला हॅनोव्हर मध्ये राहण्याची व्यवस्था कर. ती म्हणाली, सगळे हॉटेल बुक झालेले आहेत, उद्या मोठी कॉन्फरन्स आहे. मी शांतपणे पण ठामपणे म्हणालो, तो एअरलाईनचा प्रश्न आहे, माझी व्यवस्था झालीच पाहिजे. ती म्हणाली, मला थोडा वेळ द्या. ती आतल्या कॅबिन मध्ये गेले. कुणाशी तरी फोनवर बोलत होती. काही वेळाने बाहेर आली आणि म्हणाली, तुमच्या हॉटेलची व्यवस्था झाली आहे आणि विजाचं कामही होत आहे. तेवढ्यात पोलिसासारखा दिसणारा एक अधिकारी तिथे आला. तो मला सोबत घेऊन गेला आणि माझ्या पासपोर्टवर दुसऱ्या दिवसाचा व्हिसा असल्याचा एक स्टिकर चिटकवला. नंतर तो मला एअरपोर्टच्या बाहेर घेऊन गेला. बाहेर एक मर्सिडीज कार उभी होती, S क्लास. तो म्हणाला, गाडी तुमच्यासाठी आहे, उद्या सकाळपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता, हा ड्रायव्हर तुम्हाला हॉटेलपर्यंत घेऊन जाईल. मी थोडा आश्चर्यचकितच झालो. ड्रायव्हरने माझी बॅग गाडीत ठेवली आणि आम्ही हॉटेलकडे निघालो. रस्त्यात ड्रायव्हर मला तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये म्हणाला, तुम्हाला शहरात कुठे फिरायचं असेल तर मी घेऊन जाईन. मग काय, आमची स्वारी खुश झाली. मी बॅग हॉटेलमध्ये ठेवली आणि संपूर्ण दिवस हॅनोव्हर शहर फिरत होतो. माझे खाणे, राहणे, अगदी फोन कॉलची सोय देखील लुफ्तांजा एअरलाईनने केलेली होती. दुसऱ्या दिवशी मी व्यवस्थित मुंबईला पोहोचलो आणि तिथून पुण्यालाही. या प्रवासाने एक गोष्ट मात्र शिकवली, बात करोगे तो बात बनेगी. तुम्हाला काय वाटतं, मी योग्य केलं? कमेंटमध्ये जरूर लिहा.